आपले हिंडफिरे विश्वगुरु गेले जणू मलेशियाला. हा, त्यांना सवय आहे असं बी बोंबलत हिंडायची, आणि त्यांना हिंडायची तेव्हा सवय आहे जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू असतं. बरं, ते गेले भारतातील शेतकऱ्यांच्या गळ्यामध्ये फाशीचा फंदा टाकून गेले. हो, शेतकऱ्यांना तुम्ही निवडून दिले नाही या माणसाला, तुम्हाला हा देशोधडीलाच लावणार, आणि त्याच्यासाठीच काम चालू आहे. यांच्या या हिंडफेऱ्या वृत्तीमुळे अमेरिका भडकली, आणि अमेरिकेने मागच्या जेव्हापासून हा ट्रम्पवा आलाय, यांचा ट्रम्प शेट आलाय, तेव्हापासून अक्षरशः वाट लावून ठेवली आहे. ट्रम्प आल्यापासून भारत 50% टेरिफ झेलतोय. मग त्यांनी काय केलं, एप्स्टीन फाईलमध्ये नाव यायला लागलं, आपण एक्सपोज व्हायला लागलं की ट्रेड डील करायची घाई केली. हेच हिंडफिरा विश्वगुरू म्हणत होते की की आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अमेरिकेपुढे झुकणार नाहीत. पण एप्स्टीन मध्ये नाव आलं की हे झुकले बी, वाकले बी, आता झोपायची बी वेळ आली आहे. तुम्हाला एक गंमत सांगू का, अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेस अमेरिका भारतावरती 3.31% टेरिफ लावत होती. त्यानंतर मनमोहन सिंगांचं सरकार आलं, त्या काळामध्ये अमेरिकेने तो टेरिफ कमी करून 2.93% केला. आणि ट्रम्प आल्यापासून, हे मोदी साहेब आल्यापासून अमेरिका किती टक्के टेरिफ लावते हे कुणालाच कळायला मार्ग नाही. पण ट्रम्प आल्यापासून तर 50% टेरिफ होता, तो आता 7 तारखेपासून 18% केलाय. आणि अख्खी भारतातील मीडिया टेरिफोत्सव साजरा करते. अरे बांडगुळांनो, या टेरिफच्या नादामध्ये आमचा शेतकरी मेल्या जाणार आहे, फास अडकणार आहे शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये. हे बघा, अमेरिकेची सेक्रेटरी आहे, ऍग्रिकल्चर सेक्रेटरी, कोण, ब्रूक रोलिन्स, तिने ट्विट केलंय की थँक्यू, तुम्ही भारताच्या मार्केटची, एवढ्या मोठ्या मार्केटची दारं उघडी केली आणि आमच्या शेतकऱ्यांना श्रीमंत होण्याची संधी दिली. मग ह्याच्यामध्ये आपण मरणार आहोत काय? आपण जे काय म्हणतात ना, कांद्यामध्ये मोठे निर्यातदार आहोत, द्राक्षामध्ये मोठे निर्यातदार आहोत, सोयाबीनमध्ये मोठे निर्यातदार आहोत, आपल्याला कुठेही व्हॅल्यू राहणार नाही. आणि यांनी किती बी दिलं ना की आम्ही हिताचे संरक्षण करू शेतकऱ्यांच्या, पण यांनी बरोबर स्वतःला एप्स्टीन मधून वाचवण्यासाठी बरोबर शेतकऱ्याच्या गळ्यामध्ये फास अडकवलाय. आणि हा फास एवढा आवळला जाणार की शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्यापेक्षा दुसरी कोणतीच गोष्ट उरणार नाही. आणि हीच वस्तुस्थिती आहे. या टेरिफच्या गौडबंगाला मागे सर्व काही एकच गोष्ट आहे, ती म्हणजे हे बोंबलत हिंडतात, या देशासोबत मजबूत संबंध झालेत, पण याने अमेरिका नाराज होते, आणि अमेरिकेकडे सध्या एकच अस्त्र आहे ब्लॅकमेलिंगसाठी, ती म्हणजे एप्स्टीन फाईल.